गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण LCM आणि HCF हा चॅप्टर पाहणार आहे. पूर्ण आपल्याला संपवायचा आज, बरोबर. खूप महत्वाचा आहे. यातल्या बेसिक गोष्टी ऍक्च्युली विचारल्या जातात, म्हणजे त्याच्या बेसिसवर तुम्ही भरपूर सारे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया आता. तर तुम्हाला दिसते HCF आणि LCM. HCF म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर, सगळ्यात महत्वाचं. HCF फॅक्टर ह्यातले काही शब्द आहेत, मी सांगेन ते लक्षात ठेवायचे तुम्ही. तर हा काय आहे, हायएस्ट कॉमन फॅक्टर, ह्यातला हा शब्द लक्षात ठेवा. आणि LCM चं काय आहे, लीस्ट कॉमन मल्टिपल, ह्यातला हा मल्टिपल शब्द. ठीक आहे, याच्यावरून तुमचं सगळं क्लिअर होणार आहे. म्हणजे एक्झाम्पल बघताना तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली काय आहे ह्याच्यामध्ये. मग तुम्ही म्हणणार की बाबा एवढं कशाला, आपल्याला काय गरजेचं आहे का, HCF LCM हा खूप महत्वाचा चॅप्टर का आहे. तर ते तुम्हाला यातले एक्झाम्पल्स बघितल्यावर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये समजून येणार आहे. ठीक आहे, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे की आपल्याला HCF आणि LCM याच एवढंस छोटं जर समजलं तुम्हाला हे काय आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला लगेच समजून येणार आहे की HCF आणि LCM चं एवढं महत्व का आहे. ठीक आहे, बघा याला काय म्हणतो आपण, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे महत्तम म्हणजे मोठा, सामायिक विभाजक म्हणजे 2, 3, 4 संख्या दिलेल्या असेल त्यांच्या सगळ्यांमधला कॉमन असलेला मोठ्यात मोठा विभाजक घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना कुठल्या एका संख्येनं भाग जातो ती संख्या घ्यायची, बरोबर. आणि LCM म्हणजे लार्जेस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे त्या 2, 3, 4 काही आपल्याला संख्या दिल्या असतील किंवा आपण जे काढणार आहेत त्या संख्यांच्या लाईन मधला किंवा त्यांच्या पाढ्यामध्ये येणारा असेल तो कॉमन मल्टिपल, म्हणजे त्याचा पाढा आहे, बरोबर, एखाद्या संख्येचा. त्याच्यामध्ये येणारा कॉमन आपल्याला तो ती संख्या आहे, त्या 2, 3, 4 ज्या काही संख्या दिल्या असतील आपल्याला त्यांच्यातली कॉमन असणारा त्यांचा गुणाकार आहे तो. ठीक आहे, आपण आता एक्झॅक्टली काय होतं ते पाहूया याच्यामध्ये. फॅक्टर आणि मल्टिपल्स बघा, हे काय म्हणतो आपण, त्याला विभाजक, त्याला गुणक किंवा पट्टी किंवा विभाज्य म्हणतो. ठीक आहे, इथं विभाज्य आहे आणि इथं काय आहे, विभाजक आहे. विभाजक म्हणजे काय आहे, फॅक्टर्स, आणि विभाज्य म्हणजे त्याचा मल्टिपल. या 2-3 गोष्टी कंटिन्यू तुम्ही डोक्यामध्ये ठेवायच्यात आपल्याला लक्षात, बरोबर. इथं काय दिले, जर संख्या A ने संख्या B ला पूर्णपणे भाग गेला तर A ला काय म्हणायचं, B चा गुणक म्हणायचं. म्हणजे एखादी संख्या आहे, बरोबर, त्या संख्येला जर दुसऱ्या एखाद्या संख्येने, सपोज काय आहे 10 आहे, 10 ला 2 ने पूर्ण भाग जातो का, जातो. बे के बे, बे पंचे 10. तर ही 10 काय झाली माहिती का तुम्हाला, ही झाली त्याची काय म्हणतो, हा पूर्णपणे भाग गेलाय, हा काय आहे त्याचा विभाजक. ठीक आहे, समजलं. 2 काय आहे त्याचा विभाजक आहे आणि 10 काय आहे, 10 ही संख्या आहे विभाज्य. का, तर 2च्या पटीमध्ये येते, बे के बे, बे पंचे 10. समजलं. 2च्या पटीमध्ये किंवा ज्या संख्येच्या पटीमध्ये वरची संख्या येणार असेल त्याला काय म्हणतो आपण, विभाज्य. आणि खाली जो राहणार आहे म्हणजे जो छोटा असतो किंवा मोठ्या संख्येला ज्या संख्येनं पूर्ण भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं, तर विभाजक म्हणायचं. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी समजल्या तुम्हाला. नेक्स्ट बघूया आता आपण, हायएस्ट कॉमन फॅक्टर HCF, त्याला काय म्हणतो, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर, जी मेजर्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, GCM. HCF ला अजून शब्द काय माहिती का, HCF आहे, हा GCM आहे आणि GCD पण म्हणतो आपण. ठीक आहे, कधी कधी काय होणार आहे आपल्याला परीक्षेमध्ये GCM किंवा GCD दिलं जाऊ शकतं, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर दिलं जाऊ शकतं, बरोबर. मोठ्यात मोठा कॉमन त्याचा काय आहे विभाजक असं म्हणून दिलं जाऊ शकतं तुम्हाला. मसावी हा शब्द नसणार आहे तिथं, बरोबर. मग त्याला GCD पण म्हणतो, GCM पण म्हणतो, ग्रेटेस्ट कॉमन मेजर्स म्हणतो त्याला. समजलं, याचे ह्याचे काय आहेत समानार्थी शब्द आहेत थोडक्यात. हे कुठलाही विचारला जाऊ शकतो, त्यामुळं काय आहे
कन्फ्यूज व्हायचं नाही आपण. त्यानंतर काय बघा, आता लक्षात घ्या, 2 किंवा अधिक संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे ती सर्व संख्या पूर्णपणे भागणारी सर्वात मोठी संख्या आहे. काय आहे? 2 संख्या काय दिलेत आपल्याला, 2 किंवा अधिक संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय असणार आहे की ती त्या 2 संख्यांमध्ये एक कॉमन त्यांचा काय असणार आहे, एखाद्या कॉमन संख्येने त्या दोन्ही किंवा अधिक संख्यांना भाग जातो अशी संख्या असणार आहे. त्याला काय म्हणायचं आपण, HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. मी आता एक्झाम्पल तुम्हाला कसं कसं त्या दोन्हीचं बायफर्केशन आहे ते सांगणार आहे. आधी ही बेसिक गोष्ट बघूया. आता बघा, फॅक्टरायझेशन मेथड आहे, एक्सप्रेस इच नंबर ॲज द प्रोडक्ट ऑफ द प्राइम फॅक्टर, द प्रोडक्ट ऑफ लिस्ट पॉवर्स ऑफ अ कॉमन प्राइम फॅक्टर्स गिव्स HCF. म्हणजे काय सांगितले आपल्याला, घटफळ पद्धत जी आहे त्याची काय म्हणतो आपण, त्याला फॅक्टरायझेशन मेथड म्हणतो आपण. त्या पद्धतीमध्ये प्रत्येक संख्या ही मूळ गुणकांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची. समान मूळ गुणकांच्या किमान घातांचा गुणाकार जो आहे तो HCF आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे ना. आपण असं करून लिहितो. तुम्हाला माहिती आहे का, हे सपोज 10 असेल, त्याचा आपण काय करणार, फॅक्टर पाडणार. बे के बे, बे पंचे 10, पुन्हा काय झाला 5 झाला, 5 एके 5. ठीक आहे. हे काय झाले आपले, त्याचे HCF काढताना काय करणार आपण, एक एकदा घ्यायचा फक्त. ठीक आहे. आता हा 10 झाला, हा 15चा काढायचा आहे आपल्याला. 10 आणि 15 ह्या दोन संख्यांचा आपल्याला HCF जर काढायचा असेल सपोज, ह्या 10चा आणि ह्या 15चा, मग काय करणार आहे आपण, ह्याचे फॅक्टर पाडणार. बरोबर. 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 एके 3. बरोबर. मग ह्याचे फॅक्टर काय झाले, 5 गुणिले 3. याचे फॅक्टर काय झाले, 2 गुणिले 5. ठीक आहे. कॉमन एकदाच घ्यायचा आणि 5 गुणिले हा 5 एकदाच घ्यायचा त्यांचा. आपल्याला अशा प्रकारे फॅक्टरायझेशन मेथड मध्ये तुम्हाला समजणार आहे. ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला मी सोपी पद्धत सांगतो. ठीक आहे. नंतर बघा, डिव्हिजन मेथड, डिवाइड द लार्जर नंबर बाय द स्मॉलर, देन डिवाइड द डिव्हिजर बाय द रिमाइंडर, रिपीट अंटिल रिमाइंडर बिकम्स 0. द लास्ट डिव्हिजर इज द HCF असं म्हटलं इथं. काय हे, भागाकार पद्धतीने मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग द्यायचा, नंतर भाजकाला उर्वरिताने भाग द्यायचा, उर्वरित बाकी 0 येईपर्यंत प्रक्रिया करायची. शेवटचा भाजक म्हणजे काय असणार आहे, HCF असणार आहे. बघा, फाइंडिंग द HCF ऑफ मोर दॅन 2 नंबर्स. फर्स्ट find the HCF of any 2 numbers, then find the HCF of that result with their third number आणि so on. म्हणजे काय करायचंय, पहिल्यांदा आपल्याला HCF 3 नंबरचा वगैरे दिला असेल तर पहिल्यांदा 2चा शोधायचा, मग तिसऱ्याला घ्यायचा त्याच्यामध्ये. ठीक आहे. अजून सोपी पद्धत बघायला येईल आपल्याला. LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल. आता ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला आता थिअरी आहे म्हणून सांगतोय. एवढं हे थिअरीचं संपलं की तुम्हाला मी ऍक्च्युअल मध्ये कसं काढायचं हे सगळं सांगणार आहे. ठीक आहे. द लास्ट नंबर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय ईच ऑफ द गिवन नंबर इज कॉल्ड देअर LCM. दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्णपणे भाग जाणारी सर्वात लहान संख्या जी असेल त्याला LCM म्हणायचं. म्हणजे दिलेल्या संख्या आहेत त्यांनी पूर्णपणे भाग जाणारी एखादी संख्या आहे. बरोबर. मग तुम्हाला आता एक्झाम्पल मध्ये समजेल. हे झालं की लगेच आता ह्याच्या 2-3 पद्धती आहेत. काय हे, फॅक्टरायझेशन मेथड आहे ती काय आहे, एक्सप्रेस द नंबर ॲज द प्रोडक्ट ऑफ द प्राइम फॅक्टर, द प्रोडक्ट ऑफ द हायेस्ट पॉवर ऑफ ऑल फॅक्टर्स गिव्स द LCM. घटफळ पद्धत जी आहे फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय होतं, संख्यांना मूळ गुणकांच्या गुणाकारात व्यक्त करायचं. सर्व घटकांच्या जास्तीत जास्त घातांकाचा गुणाकार LCM येणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी एक पद्धत आहे कॉमन डिव्हिजन. बरोबर. ही शॉर्टकट मेथड आहे, सामान्य भागाकार पद्धत आहे. इथं थोडस ह्या साईडला गेले ना. ठीक आहे, तिकडे जर होत्या म्हणजे मला इथं उभा राहायला येईल. सामान्य भागाकार झटपट पद्धत ही, त्यामध्ये काय आहे, संख्यांना एका रांगेत लावायचं, किमान 2 संख्यांना भागणाऱ्या संख्येनं भाग द्यायचा, न भागलेल्या संख्यांना पुढे न्यायचं, एक शिवाय इतर कोणताही भाग शक्य नसेपर्यंत प्रक्रिया करायच्या. सर्व भाजक आणि न भागलेल्या संख्यांचा गुणाकार LCM येतो. काय आहे, जे आता आपण केलेलं ते, त्यामध्ये काय आहे, सर्व
सर्व भाजक आणि न भागलेल्या संख्यांचा गुणाकार, बरोबर, तो काय असणार आहे, LCM असणार आहे आपला. समजलं? ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता आपण. इथं काय दिले आपल्याला, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. ओके, हा, आता इथं तुम्हाला मी एक ब्लँक पेज आहे, इथं आपण प्रॉपर अनालिसिस करू. हा आहे HCF चा कॉलम, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो, मसावी. आणि इथं काय आहे, LCM LCM. ठीक आहे, आपण आता काय करूया, दोन संख्यांचा आपल्याला काय का, दोन संख्यांचा आपल्याला, कुठल्याही दोन संख्या घ्या तुम्ही, मला सांगा त्याचा मसावी काढायचा आपल्याला, बरोबर, मसावी काढायचा दोन संख्या किंवा तीन संख्या घ्या, 2 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, बरोबर, ह्या लाईनीनं संख्या आहेत 2 4 6, ह्या संख्यांचा आपल्याला काय काढायचंय, HCF काढायचंय, ह्याच 2 4 6, बरोबर, किंवा यांचं काय करू आपण, हा 2 4 6 राहू द्या, हेच राहू द्या, ह्यांचा LCM पण काढायचा आहे आपल्याला. आता मी काय सांगितलं तुम्हाला, HCF म्हणजे काय असतो, त्याचे फॅक्टर्स असतात, बरोबर, हायएस्ट कॉमन फॅक्टर, कॉमन फॅक्टर जो आहे त्यांच्यातला हायएस्ट असलेला तो घ्यायचा आहे आपल्याला. LCM म्हणजे काय, लिस्ट कॉमन मल्टिपल, कॉमन मल्टिपल आहेत, कॉमन गुणाकार आहेत त्याचे, तो लिस्ट पाहिजे आपल्याला सगळ्यात कॉमन, त्यातला लहानात लहान. मग आता उदाहरण बघायचं, याचे फॅक्टर्स काय आहेत, 2 गुणिले 1, ठीक आहे, याचे काय पडणार आहेत फॅक्टर्स, 2 गुणिले 2 गुणिले 1, ठीक आहे, याचे काय आहे 2 गुणिले 3 गुणिले 1, बेत्रिक 6 आणि 1, ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो ना, 2 गुणिले 3 गुणिले 1 म्हणू शकतो. आता किंवा अजून तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता, 2चा पाढा लिहायचा, याचे फॅक्टर्स काय येणार आहे, सॉरी फॅक्टर्स करा, किती येतं, सगळ्यांच्या फॅक्टर, बेसिक फॅक्टर 1 आहे कॉमन, बरोबर, 2 ला कशाने भाग जातो, 2 ने जातो, 4 ला कशाने जातो, 2 ने जातो, आणि स्वतः 4 ने जातो, 6 ला कशाला जातो, 6 ला कशाने भाग जातो, 1 ने जाणार, 2 ने जाणार, 3 ने जाणार, आणि स्वतः 6 ने जाणार, ठीक आहे. दुसरे आता याच्यामध्ये बघा, आता इथं काय आहे, LCM, ज्यावेळेस आपण LCM विचार करतो, हा HCF झाला, HCF मध्ये काय आलं आपल्याला, अजून LCM ला थोडं साईडलाच ठेवूया आपण. आता ह्यातला कॉमन काय आहे बघा, इथं काय आहे, 2 पर्यंत येऊन थांबलं, 2चा पाढा संपला, ह्यात हायएस्ट सांगितलंय, हायएस्ट कॉमन फॅक्टर 1 तर आहे सगळ्यांमध्ये कॉमन, समजलं तुम्हाला. आता याच्यामध्ये हायएस्ट काय आहे फॅक्टर, हा 2 आहे, म्हणजे इथं थांबलंय हे आपल्याला पुढे, ठीक आहे, हा पाढा किंवा त्याचे जे फॅक्टर्स आहेत त्या याचे थांबले तिथं, मग ह्यात काय आहे 2 आहे, ह्यात काय आहे 2 आहे, बरोबर. दुसरा कुठला मोठा फॅक्टर दिसतोय का, ह्या 6 पर्यंत 4 पर्यंत, म्हणजे जो नंबर लिहिलाय तो येईपर्यंत आपण काय करायचं, त्याचे फॅक्टर पाडायचे, कसे, असे, एक कॉमन फॅक्टर आहे सगळ्यांमध्ये, 2चे किती प्रकारे 2 येऊ शकतं, कितीच्या पाढ्यामध्ये 2 येऊ शकतं, एवढं साधं कॅल्क्युलेशन आहे. 1च्या पाढ्यामध्ये 4 आहे, 2च्या पाढ्यामध्ये 4 आहे, 4च्या पाढ्यामध्ये 4 आहे, 4 तुझा आपला लास्टचा आकडा झालाय, 4च्या पुढे जायचं नाही, ठीक आहे. 6, सपोज 6 घेतलाय आपण, 6 कशाच्या पाढ्यामध्ये येतो, 1 मध्ये येतो, 2 मध्ये येतो, 3 मध्ये येतो, आणि स्वतः 6 मध्ये येतो, हे असे झाले 4चे फॅक्टर. मग त्यातला सगळ्यात लहान कॉमन कोणता आहे बघा बरं, इथं तुम्हाला दिसेल, तर तो आहे 2, म्हणून तुमचा HCF काय झाला, 2, ठीक आहे. HCF याचा काय झाला, 2, हायएस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, हा महत्तम आहे, ह्याच्या पुढे आहे का काय, नाही, सगळ्यात मोठ्यात मोठा झाला. त्यानंतर बघा याला LCM, सरळ LCM असलं की पाढा लिहायचा, बे बे दुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, ठीक आहे, बेसक 12, बेसाती 14, 16, 18, 20, 10 पर्यंत लिहूया आपण हे सगळे पाढे. नंतर 4 आणि 6, 4 एके 4, 8, 6चा पाढा लिहा, 6 एके 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 24, 6 पंचे 30,
ठीक आहे, हे 54 आणि लास्टला 60. आता आपल्याला काय करायचंय, ह्यातला लिस्ट कॉमन मल्टिपल. कॉमन काय, हे काय झाले त्याचे मल्टिपल, 4 चे मल्टिपल, 2 चे मल्टिपल, 6 चे मल्टिपल. ठीक आहे, ह्यातला कॉमन शोधायचा आहे आपल्याला. काय काय कॉमन दिसते, 2 आहे, इथं 2 आहे का, नाही. ठीक आहे, 2 आहे का, नाहीये. इथं 4 आहे का सगळ्यांमध्ये, ह्या दोघांमध्ये 4 आहे, इथं 6 आहे. ठीक आहे, मग हा 4 पण नाहीये इथं. बरोबर, इथं 6 आहे, इथं 6 आहे कॉमन मध्ये, इथं 6 आहे का, नाही. मग हा 6 गेला, हा 6 गेला. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे का, नाही. मग हा 8 पण गेला. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, 10 आहे, इथं 10 दिसतोय का, कुठं 10 गेला. बघा, इथं 12 आहे. बरोबर, इथं 12 आहे, इथं 12 आहे, इथं 12 आहे. मग काय झालं तुमचं, 12, हा इथं 12 आणि हा 12. आता लक्षात घ्या, 12 जर कॉमन आलाय तुमचा, तर तो काय असणार आहे, 12च्या पटीमध्ये. 12 दुनी 24, 12 त्रिक 36. सगळ्या तिन्हीच्या पाड्यामध्ये 12च्या पटीतल्या सगळ्या कॉमन असणार आहे. तुम्ही अजून एकदा टॅली करून बघू आपण. 13 म्हणजे 14, 16, 18, 20. बरोबर, याच्या पुढे गेलो की आपण 12 दुनी 24, 20 नंतर 22 आणि मग 24 येणार. बरोबर, 24 तिथं आला, इथं 24 आहे, इथं पण 24 असणार आहे. मधली संख्या येणार नाही. इथं 14 आहे, इथं 16 आहे, 18 आहे. 14 आहे का, 18 आहे का, 16 आहे का, एकमेकामध्ये नाही. त्यानंतर 16 नंबर आहे, इथं 16 आहे, तिथं 16 आहे, इथं 16 नाहीये. ठीक आहे, तिथं 18 आहे, ह्याच्यात 18 मध्ये 18 नसणार. बरोबर, इथं 20, 2च्या पाड्यामध्ये 20 कॉमन आहे, इथं 20 कॉमन आहे, इथं आला 24 म्हणजे 20 पण कॉमन आहे. 22 बघा कुठे दिसतोय का, इथं 24 आहे, इथं काय येणार 20 नंतर 22 येणार, तो 22 झाला, इथं कुठेच कॉमन नाहीये. बरोबर, मग 24 जर घेतला आपण त्याच्या पुढं, म्हणजे 12 दुनी 24 केला आपण, 2चा पाडा 12 वेळा म्हटला आपण. बरोबर, 10ला स्टॉप न करता 12 वेळा घेतलं तर 24 येणार, इथं 24, इथं 24. म्हणजे काय झालं, 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. बरोबर, हे बघा, हे 12 दुनी 24, 12 त्रिक 36, हे झालं 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. ह्याच पटीमध्ये पुढे काय आहे, 2च्या पाड्यामध्ये सुद्धा वाढत जाणार. म्हणजे आपल्याला काय आहे, तर हा काय झाला, हा पण कॉमन आहे, 24 पण कॉमन आहे, 36 कॉमन आहे तिन्ही पाड्यामध्ये, 48 तिन्ही पाड्यामध्ये कॉमन आहे. फक्त आपण काय करायचं, लिस्ट घ्यायचं त्यातला सगळ्यात छोटा. ह्या सगळ्यांमध्ये 36, 48, 24 आणि 12 मध्ये सर्वात लहान कोणता आहे, तर 12. म्हणून काय म्हणणार आपण, एलसीएम ह्याचा किती आला तुमचा, सर्वात लहान जी संख्या आहे कॉमन मल्टिपल. आता ऍक्च्युअली तुम्ही ह्याच्यामध्ये मजा बघा, की ज्या 3 संख्या दिल्यात आपल्याला कॅल्क्युलेशन करायला, बरोबर, ज्याचा एलसीएम काढायचा, एचसीएफ काढायचा आहे, त्या 3 संख्यांच्या पेक्षा मोठी संख्या जी असते ती काय असते तुमची, एलसीएम. तिन्हीपेक्षा मोठी आहे. बरोबर, 6 पेक्षा 12 मोठे, 4 पेक्षा 12 मोठे आणि 2 पेक्षा 12 मोठे. बरोबर, अजून एक आयडिया, काय करायचं, ह्या 3 संख्या तुम्ही लिहिल्यात, 4, 6, 2, तिन्हीने एकमेकाला भाग जातोय का बघायचं. म्हणजे 6ला पण भाग जातो 2नी. बरोबर, मग एक मोठी संख्या घेतली आपण, त्याला हे भाग जातोय का बघायचं, 2नी जातोय, 2 उडवून टाकायचं, 2चा विचारच करायचा नाही. मग आपल्याला फक्त ह्या 2 मध्येच कॅल्क्युलेशन करायचंय, 6 आणि 4. 6 चौक 24 किंवा 6 दुनी काय करू शकतो आपण, 6 चौक 24 केला म्हणजे आपल्याला काय आहे, त्याच्या पटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे ती 12 संख्या. समजलं, 2 संख्या डिवायडेड बाय 2 केलं, 12 येऊन जाणं. ह्या साईडला काय होणार तुम्हाला, ह्या गोष्टी तर कॉमन आहे तुम्हाला. लिस्ट हायेस्ट कॉमन फॅक्टर, फॅक्टर मध्ये तुम्हाला लक्षात आलं फॅक्टर कसे पाडायचे. ठीक आहे, एवढं साधं ते उभं काढून ते पण काय करायची गरज नाही, सिंपल असं लिहिलं तरी तुम्हाला येऊन जाणार आहे. समजलं. नेक्स्ट, आता कोणाची काय अडचण आहे का हे समजण्यामध्ये, चला कोणाची अडचण नाहीये, पुढे बघूया. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर एचसीएफ आणि एलसीएम. 2 संख्यांचा काय दिलेला आहे, गुणाकार हा काय असतो, त्याच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे उदाहरण दिलं आपल्याला, सपोज की जर 2 संख्यांचा गुणाकार किती दिलाय तुम्हाला, 432 दिलाय, एक संख्या आहे 32, तर दुसरी संख्या काय असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला त्याच्यावरून काढायचंय. कसं काढणार तुम्ही, 2 संख्यांचा गुणाकार काय असतो, तर तो असतो त्याच्या एचसीएम आणि एलसीएमच्या गुणाकारा एवढा. आणि 2 संख्यांचा म्हणजे 2 एलसीएम आणि एचसीएफ जर दिला असेल, त्या दोघांचा गुणाकार दिला असेल, तर तो काय असणार आहे, त्या संख्ये त्याचा गुणाकार असणार आहे त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा. साधं आहे, सिंपल आहे.
काय घाबरायचं कारण नाही, एक्झाम्पल मध्ये समजेल तुम्हाला. बघा आता हे बघा, को प्राईम नंबर्स आहेत. टू नंबर्स आर को प्राईम नंबर इफ देअर HCF इज 1. म्हणजे काय सांगितले, दोन संख्या जेव्हा को प्राईम म्हणतो आपण त्यांना, को प्राईम म्हणजे काय आहे, तर त्या शेजारी शेजारी असतात, त्याच्यामध्ये फक्त एक आणि एक ही गोष्ट काय असती, प्राईम नंबर जो म्हणजे तो कॉमन असतो, बरोबर, त्याचा फॅक्टर कॉमन असणार, त्याला काय म्हणायचं, को प्राईम नंबर. त्यांचा HCF किती असणार आहे, 1. म्हणजे सपोज आपण घेतली संख्या 10 आणि 11, बरोबर, ह्या दोघांचा काय करायचंय आपल्याला, तर तुम्हाला HCF काढायचा आहे. ह्या दोघांमध्ये कॉमन कोणचे असणार आहे, 1 आणि ते 1, ह्याचे फॅक्टर पाडूया आपण. ठीक आहे, 10 ला कशाने भाग जातो तुमचा, 2 ने, 1 नंतर 2, 3 न जाईल का नाही, 4 न जाईल का नाही, 5 ने जाईल, 6, 7, 8, 9 आणि शेवटी तो स्वतः 10 ने जाईल. 11 ला कशाने जातो, 11 ला 1 ने जाईल आणि स्वतः 11 ने जाईल, बरोबर, कारण 11 प्राईम नंबर आहे. मग काय झालं, ह्या शेजारी शेजारी आहेत, ह्यांच्यातला कॉमन काय झाला सांगा बरं, कॉमन झाला तुमचा HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. इथं संपलंय, हे इथं संपलंय, 10 आलं की संपलं, 11 आलं की संपला विषय, त्याच्या पुढे जायचं नाही, बरोबर. आपण काय काढलेत, फॅक्टर काढलेत, त्याचे आपण हे नाही काढत आहे, बरोबर, काय म्हणतो आपण त्याला, मल्टिपल्स काढत नाहीये. ठीक आहे, म्हणून काय आहे की एक जो आहे तो काय आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणून काय सांगितले, जर दोन संख्या असतील त्यांचा को प्राईम नंबर्स आहेत, ठीक आहे, त्यांचा HCF 1 येतो. म्हणजे काय आहे, जर HCF 1 असेल तर त्याला काय म्हणू शकतो, उलटा आपण त्याला, त्याचं कॉन्व्हर्स काय होऊ शकतो की जर HCF 1 असेल तर त्या दोन संख्या काय असणार आहेत, को प्राईम असणार आहेत, बरोबर. आणि असं पण म्हणू शकतो की जर दोन को प्राईम संख्या घेतल्या आणि त्यांचा HCF काढला तर तो 1 येणार आहे. दोन्ही कुठल्याही साईडनं आपल्याला विचारलं तरी प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. नंतर बघा, HCF आणि LCM ऑफ फ्रॅक्शन्स, अपूर्णांकाचे मसावी आणि लसावी. ठीक आहे, अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी कसा काढायचा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा आहे मसावी, ठीक आहे, मसावी, आणि हा काय आहे, लसावी. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, जेव्हा मसावी घेतो आपण तर वरती मसावीच घ्यायचा आहे. हा मसावी जेव्हा काढायचा आहे आपल्याला, तेव्हा वरती हा काय आहे, न्यूमरेटर, म्हणजे काय आहे, अंशामध्ये जी संख्या काढायची आहे त्याला अंशामध्ये घ्यायचा, दुसऱ्याला खाली छेदात टाकायचा. लसावी जेव्हा काढणार आहे तेव्हा लसावी असणार आहे वरती, छेदामध्ये काय असणार आहे, खाली मसावी असणार आहे. म्हणजे जी काढायची आपल्याला संख्या, LCM काढायचा आहे, LCM वरती, समजलं, जी संख्या काढायची ती वरती अंशामध्ये. हे एवढं साधं सोपं आहे. ठीक आहे, या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत. त्यानंतर बघूया आता आपण काय आहे, HCF आणि LCM म्हणजे काय, दशांश अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी कसा काढायचा. दशांश अपूर्णांक जर दिले असेल तुम्हाला तर काय करायचं बघा, आवश्यक असल्यास काय करायचं, शून्य लावून सर्व संख्यांचे दशांश स्थान सारखे करायचे. नंतर काय आहे, दशांश बिंदू दुर्लक्षित करून HCF किंवा LCM काढायचा. आलेल्या उत्तराच्या संख्येप्रमाणे दशांश स्थान दाखवायचं. एखादी संख्या असेल 5.4 आणि 6.4, या दोघांचा तुम्हाला लसावी किंवा मसावी काढायचा आहे. तो पॉइंट काढून टाकायचा, त्याच्याऐवजी शून्य लावायचं किंवा नॉर्मली हाय असंच करायचं तुम्ही, आणि काय करायचं, शेवटी पॉइंट द्यायचा, बस एवढंच आहे. तुमचं आलेल्या उत्तराला किती दशांशाचा पॉइंट आहे तेवढं द्यायचं तुम्ही. नंतर बघा, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स, अपूर्णांकाची तुलना ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस ही खूप महत्वाचं आहे इथं. ठीक आहे, ह्यात काय करणार आहे, भाजकांचा लसावी काढायचा, सर्व अपूर्णांकांना तो समान भाजक देऊन रूपांतरित करायचा. नंतर छेदाची तुलना करायची, ज्या अपूर्णांकाचा छेद जास्त आहे तो अपूर्णांक मोठा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, ज्याचा छेद जास्त तो अपूर्णांक मोठा, लक्षात ठेवा, ज्याचा काय करायचा आहे, छेद जास्त मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असणार आहे, समजलं. अजून बघा, फाइंड द LCM ऑफ द डिनॉमिनेटर्स. काय आहे, डिनॉमिनेटर खाली छेद आहे त्याचा काय काढायचा आहे, छेदाचा LCM काढायचा आहे. LCM काय करायचा आहे, डिनॉमिनेटरचा काढायचा. कन्वर्ट द फ्रॅक्शन्स, बरोबर, टू हॅव दिस कॉमन डिनॉमिनेटर and compare the numerators. The fraction with the greater numerator is the greater. ठीक आहे, छेद नाही म्हणायला पाहिजे, न्यूमरेटर, डिनॉमिनेटर, न्यूमरेटर.
ठीक आहे, अंशाचा विषय येईन इथं. बघ आता इथं काय सोडवलेले उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला समजून येणार आहे कसं काय आहे ते. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल बघा. फाइंड द HCF ऑफ 2, 2चा तिसरा घातांक आहे, 3चा दुसरा घातांक आहे, 5चा घातांक 1 आहे, 7चा घातांक 4 आहे. ही पहिली संख्या झाली, बरोबर. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही काय आहे तिसरं. आपल्याला ह्या तिन्हीचं काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि सॉरी HCF काय करायचं आहे आपल्याला शोधायचं आहे. HCF शोधायचा याचा. ठीक आहे, फाइंड द HCF. समजलं. हा काय आहे 2चा घातांक 3, 3चा घातांक 2 गुणिले 5चा घातांक 1 गुणिले 7चा घातांक 4. हे किती आपल्याला कॉमत जाणार आपण बघितले की. ठीक आहे, काय गरज नाही कॉमत जायची. आपल्याला काय आहे प्राईम नंबर्स आर इन कॉमन. आता ह्यातले नंबर्स काय काय कॉमन आहेत सगळ्यात महत्वाचं बघायचं तुम्ही. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे इथं, बरोबर. 2 3 5 7, बरोबर. हा 3 आहे, इथं 3 आहे. हा आहे का 3 सगळ्यांमध्ये कॉमन आहे का? 3 नाही. 2 5 7, 2 5 7, 2 5 7, तिन्ही संख्यांमध्ये 2 5 7 कॉमन आहेत, बरोबर. तिन्ही गुणाकारांमध्ये, म्हणून आपण ते कॉमन लिहिले. ठीक आहे, 2 5 7. आता काय करायचं तुम्ही त्या 2 मध्ये कॉमन काय बघायचं. इथं काय आहे, हा 2 घेतला तुम्ही. ठीक आहे, हा 2 आहे, हा 5 आहे, किंवा आपण असं करू 2 हे 5चा घातांक 1 आणि 5 7चा घातांक 4. हा 2 आहे आणि हा 5चा घातांक 2 आणि गुणिले 7चा घातांक 3. त्यानंतर काय आहे 2 5 7, ह्या तिन्ही पण आले. ठीक आहे, आता ह्यातल्या कॉमन बघायचं. 2चा घातांक 3 आहे, 2चा घातांक 2 आहे, 2चा घातांक 3 आहे. म्हणजे कॉमन काय येणार 2चा घातांक 2, 2चा घातांक 3 आणि 2चा घातांक 3. ह्या तिन्हीमध्ये एक कॉमन आला, कुठला 2चा घातांक 2. सगळीकडे येऊ शकतो तो, बरोबर. म्हणून 2चा घातांक 2 पहिल्यांदा घेतला आपण. ठीक आहे, हा गेला, हा गेला आणि इथला हा गेला. समजलं. एक एक राहू द्या, आपल्याला काय घेणं नाही त्याचं, जे शिल्लक राहील तो. मग नंतर काय आहे दुसरी संख्या काय आहे 5. ह्या 5चं बघा, 5चा घातांक 1, 5चा 2 आणि 5चा 3. तर ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय येणार आहे 5चा घातांक 1 येणार आहे, म्हणून ही संख्या घेतली आपण. ठीक आहे, समजलं. ह्या 5ला उडवून टाका. नंतर 7 आहे संख्या, 7चा घातांक 3 आहे. इथं किती आहे 7चा 4 आहे, 7चा 2 आहे. 3 4 2, वरती 3 4 2. ह्यातली सगळ्यात लहान कॉमन असणारी संख्या कोणती आहे 2, म्हणून 7चा घातांक काय घेतला 2. हा झाला तुमचा प्रॉपर कॉमन असलेला गुणाकार. मग 2चा घातांक 2 बेदुनी 4 झाला, 4 पंचे 20 झालं आणि 20 गुणिले 49 करायचं. तुम्हाला उत्तर मिळणार आहे किती 980. ठीक आहे, 49 गुणिले 2 किती येतं 98. वरती 0 देऊन टाकायचा 980. समजलं कसं आलं. ओके, नेक्स्ट. आता बघा दुसरं एक्झाम्पल आहे HCF 42 63 आणि 140 चा HCF काढायचा. आता आपल्याला टेन्शन येणार, कसं काढणार आपण आता 42 63 आणि 140 चा. मग आता काय केलंय आपण 42 चे काय आपल्याला 2 गुणिले 3 गुणिले 7, बरोबर. 42 चे आपण फोड करायचे. ठीक आहे, किती येते फोड त्याची 42 कशाच्या पाड्यात येते 6 6 7 42, बरोबर. मग 6चं काय करणार आपण फोड केले 6 7 42, बरोबर. मग 3 गुणिले 2 गुणिले 7 केलं आपण. ठीक आहे, पहिल्यांदा हे झालं. सेकंड आता 63चा 42 झालं. 63चं काय करणार 3चा घातांक 2 म्हणजे 3चा वर्ग केला. काय केलं 3 त्रिक 9, 9 7 63, बरोबर. मग 9 गुणिले 7 केलं तर काय येणार आहे तुमचं 3 गुणिले 3 गुणिले 7, बरोबर. नंतर पुढे काय आहे 140चा केला 14 म्हणजे 7 दोन्ही 14, 140 म्हणजे 7 दोन्ही 14 करायचं, लक्षात घ्या तुम्हाला. मग 7 गुणिले 10 सॉरी 7 दोन्ही 14 हे लक्षात घ्या. 7 गुणिले 2, 7 दोन्ही 14 म्हणजे किती झालं 140. 7 गुणिले 20 करा, इथं 140 येईल, बरोबर. 7 गुणिले 20 ची फोड पाडायची. पुन्हा काय करणार 5 गुणिले
2 गुणिले 2 म्हणजे काय झालं 7 गुणिले 5 गुणिले 2 चा वर्ग. बरोबर, म्हणजे काय झालं 7 5 2 हे झालं तुमचं 2 चा वर्ग. आता ह्या तीन मध्ये कॉमन काय गोष्ट आहे बघा बरं, ह्या तिन्ही मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतोय 7 दिसतोय. बरोबर, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे. 3 आहे का सगळीकडे? इथं 3 नाहीये, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 नाहीये. म्हणून कॉमन काय झाला HCF आपला याचा 7 झाला. अजून दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकता तुम्ही? 140 संख्या आहे, 7चा पाढा तुम्हाला दिसतोय का? 42 कशाच तरी आपल्याला पाड्यामध्ये आहे. आठवतंय तुम्हाला? 7 6 7 42 म्हणजे 7 सकून 42, 7 दोन्ही 14 आणि 7 नवे 63. ह्या तिघांच्या पाड्यामध्ये 7 येतोय. 7च्या पेक्षा छोटी संख्या येते का अजून कुठली? ज्यानं की ह्या सगळ्यांना भाग जाईल नाही. 7 काय आहे? प्राईम नंबर आहे. म्हणून तुम्ही काय करायचं? 7च्या खाली कुठली संख्या सापडत नाही, सरळ 7 लिहून टाकायचं. संपला विषय. ह्या 14 63 आणि 42 ला भाग जाणारी एकमेव संख्या सापडणार तुम्हाला किती? 7. अजून कशाने भाग जाऊ शकतो? 7च्या पटीमध्ये जाणार ते. ठीक आहे, 7च्या पटीमध्ये नाही जाणार, ह्याच्यामध्ये एलसीएम मध्ये जाईल ते. नंतर नेक्स्ट बघूया आपण 108 288 आणि 36चा याचा आपल्याला काय काढायचं आहे? HCF काढायचं आहे. किती किती आहे? 108 288 आणि 360. बरोबर, आता 108 ना, 108 288 360. 108चं काय येणार आहे तुम्हाला इथं? त्याचे फॅक्टर्स काय पडणार आहेत? तर 2 चा वर्ग गुणिले 3 चा घन, 3 त्रिक 9 9 त्रिक 27 गुणिले 4. बरोबर, 27 चोक अष्टदर्शी. बरोबर, त्यानंतर काय आहे? 288 चा आपण करतो 2 गुणिले 5. बरोबर, सरळ एक आपण फॅक्टरायझेशन मेथडनं काढायचं. 288 इथं घेतला तुम्ही, हे लय मोठे येणार आहे. बरोबर, 5 आणि किती येते? 3, 5 आणि 7 कॉलम पडणार आहेत त्याचे. बरोबर, 2 घेतला इथं किती आला? 144 आला. पुन्हा 2 घेतला तुम्ही किती आला? 72 आला. त्यानंतर 2 घेतला 30 60 35 70 36. बरोबर, त्यानंतर 2 घेतला 18, त्यानंतर 2 घेतला 9. ठीक आहे, नंतर पुन्हा 3 घेतला 3 त्रिक 9, 3 घेतला 1. बरोबर आहे का? किती आले? 1 2 3 4 5. हे 2 चा घातांक 5 आणि हे किती आला? 3 चा घातांक 2. म्हणून काय केलं आपण? हा 2 चा घातांक 5 3 चा घातांक 9 हे 288 बद्दल आपण लिहिलं. समजलं हे? त्यानंतर नंतर आपलं काय आहे? 360. बरोबर, 2 180, त्यानंतर 2 90, 2 45, 2 नाही, आता इथं 2 नाही जाणार, इथं 5 9 45, 3 3 त्रिक 9. ठीक आहे, 3 1 म्हणजे 3 चा घातांक 2 गुणिले 5 गुणिले 2 चा घातांक 3. हे 3 इथं आलं, हे 5 आलं, हे 3 चा घातांक 2 आहे का बघा? 2 चा घातांक 3 गुणिले 5 गुणिले 3 चा घातांक 2 हे असं झालं आपल्याला. ठीक आहे, ह्यातलं कॉमन गोष्टी काय आहेत शोधायच्या आपण आता. ह्यातलं कॉमन काय आहे? 2 कॉमन आहे, 2 चा घातांक 2 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे. मग आपल्याला कॉमन छोट्यातला छोटा कोणता आहे? 2 चा घातांक 2. बरोबर, त्यानंतर 3 पण संख्या आहे कॉमन, 3 आहे. 5 आहे का? हे 5 उडवून टाका, 5 नाहीये. तिन्ही मध्ये कॉमन फक्त 2 आणि 3 ह्या दोनच संख्या आहेत. बरोबर, ह्या तिन्ही मध्ये कॉमन काय आहे? 2 आणि 3 ह्या 2 संख्या आहेत, ह्याला पुसून टाकतो. आता ह्या संख्या आल्या, ह्यांचा घातांक बघायचा. ठीक आहे, हे काय करायचं तुम्ही? यांचा घातांक किती आहे बघायचा आपण. घातांक किती आहे? 2 चा घातांक सगळ्यात इथं 2 आहे, 5 आहे, 3 आहे, म्हणून सगळ्यात लहान काय आहे? 2 चा घातांक 2 लिहिला. आता 3 संख्या आहे, 3 चा घातांक 3 2 आणि इथं 2 आहे, म्हणून याचा पण काय आला? 3 चा घातांक 2. मग लिहा 2 गुणिले 2 किती झाला? 4 आणि याचा काय झाला? 3 त्रिक 9 9 चोक 36. तुमचा आला काय? 36. हा काय झाला तुमचा? HCF. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे आहेत एक्झाम्पल.
नंतर बघा फाइंड द एलसीएम ऑफ 2 स्क्वेअर 2 चा घातांक 2 3 चा घातांक 3 5 चा घातांक 1 आणि 7 चा घातांक 2. सोपं आहे एकदम. काय करणार आहे आपण याला सेपरेट करून घेऊया. 2 3 5 7 2 3 5 7 2 3 5 7 11 आहे इथं. ठीक आहे. आता सोल्युशन आपल्याला काय संख्या आहेत कॉमन बघायच्या 2 3 5 7 लिहून घ्यायचं 2 3 5 आणि 7. 11 आहे का इथं सगळ्यांमध्ये तिघांमध्ये कॉमन नाही 11ला उडवून टाकला आपण. ठीक आहे. नंतर बघा 2 आहे 2 चा घातांक 2 आहे 3 आहे 2 चा घातांक 1 आहे म्हणून 1 लिहिला. ठीक आहे. हा 2 पण गेला इथला. यातला कॉमन आपण घेऊन बाकीच्या उडवून टाकतोय. 3 चा घातांक 3 आहे 2 आहे आणि 3 चा 1 आहे म्हणून 3 चा घातांक 1. ठीक आहे. हे 3 पण गेलं. आता बघा कॉमन काय आहे 5 आहे 5 आहे 5 आहे 5 चा घातांक 1 आहे 2 आहे 5 चा घातांक 3 आहे म्हणून सगळ्यात छोटा कॉमन काय असणार आहे 1 घातांकवाला. ठीक आहे. त्यानंतर काय आहे 7 राहिलं 7 चा 2 आहे 7 चा 4 आहे आणि 7 चा 1 आहे 2 4 आणि 1 जो सगळ्यात छोटा आहे 1. ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा 3 दुनी 6 35 3 7 21 210. ठीक आहे. याचा आला तुमचं उत्तर 210. समजलं. अजून काय करू शकतो आपण सोल्युशन एलसीएम हा झाला त्याचा HCF. ठीक आहे. प्रश्न वाचला नाही मी. तुम्ही पण परीक्षेमध्ये ही गडबड करायची नाही. ठीक आहे. कॉमन काढला आपण हायएस्ट कॉमन फॅक्टर काढलाय तर तो काय झाला HCF जेव्हा काढतो आपण तर तो असा येणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये एलसीएम काढायचा आहे. याचा एलसीएम काय आहे प्रोडक्ट ऑफ हायएस्ट पॉवर्स. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ हायएस्ट पॉवर्स म्हणजे सगळ्यांचा प्रोडक्ट हायएस्ट पॉवर ह्यातली शोधायची. मग आपण पुन्हा नंबर लिहायचे किती 2 3 5 7 आणि 11 सगळेच घ्यायचे कॉमन असू अनकॉमन असू सगळे एक एकदा घ्यायचे जो सगळ्यांना एक एकदा घ्यायचं. ठीक आहे. मग काय करायचं 2 ची पॉवर किती हायएस्ट 2 आहे 3 आहे आणि इथं 2 आहे मग 2 ची पॉवर 3 लिहिली हायएस्ट पॉवर ही लिहिली. ठीक आहे. 3 ची पॉवर किती आहे 11 ची पॉवर 1 दिसते आपल्याला. ठीक आहे. हा आता बघा 3 ची पॉवर किती आहे हायएस्ट 3 आहे इथं 3 ची 2 आहे 3 ची 1 आहे म्हणून 3 ची पॉवर 3. त्यानंतर काय आहे मित्रांनो 5 आहे 5 ची पॉवर 1 आहे 2 आहे आणि 3 आहे म्हणून 5 ची पण पॉवर 3 लिहायची जेवढी हायएस्ट असेल ती. 7 ची किती आहे बघा बरं 2 आहे इथं 4 आहे आणि 1 आहे म्हणून इथं 4. ह्या सगळ्यांचा गुणाकार जेव्हा करल आपण त्याला काय म्हणायचं एलसीएम. पॉवर जेव्हा घेतो आपण एलसीएम जेव्हा घेतो तर सगळे त्याचे कॉमन आहेत अनकॉमन आहेत सगळ्यांना घ्यायचं आपण आणि त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. समजलं. आणि HCF घेतो त्यावेळेस काय करायचं ह्यातले फक्त कॉमन घ्यायचे अनकॉमन घ्यायचे नाहीत. HCF मध्ये जे कॉमन आहेत ते घ्यायचे नाही फक्त कॉमन आहेत तेवढे घ्यायचे आणि त्यांना काय करायचं सगळ्यात छोटी पॉवर आहे ती कॉमन असणार आहे ती घ्यायची. एलसीएम मध्ये काय करायचं वेगळं करायचं. एलसीएम मध्ये सगळ्या संख्या घ्यायच्या एक एकदा रिपीट झालं तर एकदाच घ्यायची ती. आणि त्या सगळ्यांचा काय करायचा ज्याची पॉवर सगळ्यात जास्त आहे ती पॉवर लिहायची त्याचा गुणाकार करायचा. नंतर बघा फाइंड द एलसीएम ऑफ 87 आणि 145 72 108 आणि 2100 ह्या सगळ्यांचा एलसीएम शोधायचा आहे आपल्याला. बरोबर 20. ठीक आहे. 87 आणि 145. आता 87 आणि 145 चा 87 चा काय केलंय आपण गुणाकार 87 काय करतो आपण त्याचा गुणाकार 87 कसा तयार झालाय 29 त्रिक 87 बरोबर आणि 145 कसा तयार होणार आहे 5 गुणिले 29 म्हणजे कॉमन काय झाला तुमचा 29 एकदा घ्यायचा. बरोबर. हा कॉमन आहे हा काय झाला एकदाच घेतला. बरोबर. हा कॉमन एकदा घेतला. राहिला काय तुमचा 3 आणि राहिला इथं 5 हे अनकॉमन आहेत हे 5 आणि 3 ह्यांचा गुणाकार केला तुमचा आला 435. बरोबर. सगळ्यांचा काय करायचा पहिल्यांदा
तुम्ही ते तयार कशी झाली संख्या, किती कितीचा गुणाकार आहे त्यातले, म्हणजे त्याची थोडक्यात आपण फॅक्टर पाडलेत, बरोबर. मग ते फॅक्टरला काय केले आपण, गुणाकार केलेला आहे त्याचा. कॉमन आणि अनकॉमनचा. कॉमन एकदाच घ्यायचा, अनकॉमन आहे ते पूर्ण घेऊ शकतो आपण. नंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे खाली दिले, काय आहे तर ही संख्या बघा 72 आहे, त्यानंतर 108 आहे आणि 2100. हे काय आहे 2100, हे 108 आणि हे 72, बरोबर. 9 8 72. 8 काय आहे 2 गुणिले 2 चा घातांक 3, बरोबर. 2 दुनी 4, 4 दुनी 8, म्हणजे 2 चा घातांक 3 गुणिले 3 चा घातांक 2, बरोबर. 3 त्रिक 9. त्यानंतर 108 काय आहे 3 चा घातांक 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 दुनी 27, किती झालं 27 चोक अष्टोदर्शे, ठीक आहे. त्यानंतर बघा 2100 म्हणजे 21, त्याचा काय करणार तुम्ही गुणाकार, 7 त्रिक 21 असं म्हणू शकता. वरचे 0 0 आहे ते आपल्याला 100 ला डिवाइड करता येईल आपल्याला. मग तिथं काय करणार, 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25, 25 चोक 100 गुणिले 3, 300 आणि 3 7 21 असं हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता ह्याचा काय करणार आहे, कॉमन काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये, 2 3 2 3 2 3, हे काय आले 5 7. मग सगळ्या संख्याला याच्या कॉमन काय आहे, 2 एकदा लिहिलं, 3 एकदा लिहिलं, 5 एकदा लिहिलं, 7 एकदा लिहिलं. कॉमन काय आहे 2 3 2 3, एक एकदा लिहिले आणि 5 7 जे अनकॉमन आहेत ते पण लिहिले आपण इथं, समजलं. त्याची हायेस्ट पॉवर बघायच्या, 2 ची पॉवर 3 आहे, 2 ची 2 आहे, 2 ची 2 आहे म्हणून 2 ची पॉवर 3 लिहिली. 3 ची पॉवर 2 आहे, 3 ची 3 आहे, 3 ची 1 आहे म्हणून 3 ची हायेस्ट पॉवर 3 लिहिली. 5 ची पॉवर बघा इथं 5 आहे का नाही, तिथं 5 आहे, 5 ची पॉवर 2 आहे ऍज इट इज, 7 ची पॉवर 1 आहे ऍज इट इज. ह्या सगळ्यांचा गुणाकार येतो 37,800. हे झालं तुमचं LCM. समजलं का तुम्हाला. नेक्स्ट बघा इथं काय तुम्हाला 2 3 हे दिलेले आहेत. फाइंड द HCF आणि LCM कशाचा, 2/3, 8/9, 16/81, 7/27. आता काय करायचंय आपल्याला, HCF फाइंड करायचा आहे. पहिल्यांदा HCF काय करणार आहे आपण, शोधणार आहे. HCF फाइंड करायचा आहे, तुम्हाला माहिती आहे अपूर्णांकाचा जो शोधायचा आहे तो वरती आला पाहिजे अंशामध्ये, ठीक आहे. मग HCF ऑफ काय आहे, त्या संख्यांचा HCF वरती, छेदात काय करायचं त्यांचा LCM लिहायचा, बरोबर. HCF कसा लिहिणार तुम्ही, आता ह्या वरच्या संख्यांचा अंशाचा काय करणार तुम्ही, सगळ्यांचा HCF काढणार, ह्याचा सगळ्यांचा काय काढणार तुम्ही, LCM काढणार. आता 2 8 16 10, बरोबर. ह्यातली सगळ्यात मोठी संख्या शोधायची, कोणची सगळ्यात मोठी, 16 आहे, बरोबर. 2 नी भाग जातो ह्याला, 2 उडवून टाका. 8 नी भाग जातो 16 ला, 8 उडवून टाका. आता 16 आणि 10, बरोबर. ह्या 16 आणि 10 मध्ये कॉमन काय आहे शोधायचं आपण. मग काय करणार तुम्ही, 16 लिहिलं इथं किंवा इथं 10 लिहा आणि इथं 16 लिहा. 10चा पाडा, 10चे फॅक्टर्स काय आहेत, 1 नी भाग जातो, 2 नी जातो, बरोबर. 5 नी जातो, 10 नी जातो, संपला विषय. 16 ला किती जातो, 1 नी जातो, 2 नी जातो, 4 नी, बरोबर, 8 नी आणि स्वतः 16 नी. ह्यातला सगळ्यात कॉमन फॅक्टर कोणता आहे बघा बरं, हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 1 कॉमन आहे, बरोबर. 2 आहे, 5 आहे का इथं नाही, मग हा आहे तुमचा 2 हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणून काय आला त्याचा तुम्हाला, इथं आला 2. समजलं कसा आला 2, 2 आहे 8 आहे, ह्या 2 नी 16 ला जातो, 8 नी 16 ला जातो, उडवून टाकायचं, त्याचं बघायचंच नाही, विचारच नाही करायचा. राहिलेल्या 2 संख्या घ्यायच्या ज्यांनी भाग जात नाही एकमेकाला त्या, आणि त्याच्यातला कॉमन काढायचा. समजलं तुम्हाला. आता खालच्याचा LCM काढायचा तुम्हाला, 3 9 81 27, बरोबर. ह्यात सगळ्यात मोठी संख्या धरायची, सगळ्यात मोठी संख्या धरली आपण, त्या संख्येला 3 नी जातो का भाग, 3च्या पाड्यामध्ये आहे का, बघा 3 दुनी 6 21 राहते, 3 नी गेलं 9च्या पाड्यामध्ये येते 27 आणि 27च्या पण पाड्यामध्ये येते 20 त्रिक 60 7 त्रिक 21, ठीक आहे. 27च्या पण पाड्यामध्ये येते, संपला विषय. डायरेक्ट छेदामध्ये काय करायचं
81 लिहून टाकायचं, मोठी संख्या धरायची, त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करायचं. सिंपल आहे. ठीक आहे, घाबरून जायचं कारण नाही. ह्याचा हा HCF आलाय, काय आहे हा HCF तुमचा 2/81. नंतर आता सेकंड बघूया, LCM काढायचं आहे आपल्याला. LCM काढायचं तर अंशाचा काय करणार तुम्ही, LCM करणार. छेदाचा काय करणार, HCF. अंशाचा LCM कसा येणार, 2, 8, 16, 10. आता ह्याचा LCM काढायचा आहे. 16 सगळ्यात मोठी संख्या धरा, बरोबर. 2च्या पाड्यामध्ये आहे का 16 आहे, 8च्या पाड्यामध्ये आहे का आहे, हे उडवून टाका. ठीक आहे, आता 10 आणि 16 ह्या दोघांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. तर ते किती येणार आहे तुम्हाला, 10 आणि 16. 16चा पाडा लिहायचा, बरोबर. 16 32 16 48 16 64 16 85, बरोबर. मग इथं पुन्हा त्या दोन संख्या राहिल्यात, कुठली, ही आणि ही संख्या, बरोबर. मग 16 आणि 10 यांचा पाडा लिहायचा. 16 16 1 16 16 2 32 16 3 48 16 4 64 16 85. इथं 0 आले म्हणजे आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे, खाली 10 आहे. 10 1 10 10 2 20 30 40 50 60 70 आणि 80. आता ह्यातला कॉमन फॅक्टर बघा, 10 एका 20 एका 30 एका 40 50 60 70 80. इथं काय आहे आपल्याला कॉमन मिळाला, फक्त मिळाला मित्रांनो हा 80 कॉमन आहे. आणि हा काय झाला, लिस्ट कॉमन मल्टिपल. ह्या दोघांमध्ये सर्वात लहान, ह्याच्या अलीकडे आहे का काय, ह्याच्या अलीकडे आहे का काय, तुम्हाला दिसतोय का हा इथं 80. ह्याच्यापेक्षा लिस्ट काय दिसतोय का, कॉमन नाही, म्हणून हाच सगळ्यात लहान. ह्याच्या पुढे सगळे कॉमन मिळणार आहेत आपल्याला, बरोबर. म्हणून काय झाला, ह्याचा काय झाला LCM 80. समजलं. नंतर HCF काढायचा आहे ह्याचा, बरोबर. मग ह्यातली सगळ्यात मोठी संख्या पकडली तुम्ही 81, बरोबर. 3 न भाग जातो की 81 ला जातो, ठीक आहे. 9 न जातो का, जातो. 27 न जाणार आहे का तुमचा भाग, ठीक आहे. 27 न पण जाणार आहे. म्हणून काय झालं, तुम्हाला ह्या सगळ्यांमध्ये 81 ला भाग जातोय. मग ह्यातली सगळ्यात लहान संख्या कोणची आहे, सगळ्यांनी भाग जातोय, म्हणून सगळ्यात लहान संख्या आहे तुमची 3. म्हणून काय झालं, तुमचा HCF याचा झाला 3. समजलं. समजलं का, सगळ्यांमध्ये कॉमन भाग जाणारी संख्या आहे 3. 3 न सगळ्या संख्यांना भाग जातो, त्या खालच्या लिहिलेल्या, म्हणून ते काय आहेत, त्याचा HCF आला 3. म्हणून ह्या टोटल ह्या पूर्ण ह्या संख्यांचा अपूर्णांकाचा HCF असेल तर 2/81, LCM असेल तर 80/3. समजलं. ओके, नेक्स्ट बघूया आता आपण. टू नंबर्स आर इन द रेशो ऑफ 15:11. 2 नंबर आहेत 15:11, ठीक आहे. देअर HCF इज 13. फाइंड द नंबर्स. फाइंड द नंबर्स आपल्याला शोधायचे नंबर. त्यांचं काय दिलेलं आहे, रेशो दिलाय 2 नंबरचा रेशो दिलाय काय आहे 15:11. त्यातला एक दिलाय आपल्याला HCF 13 आहे. तर आपल्याला ते नंबर्स शोधायचे. समजलं. त्यांचा रेशो 11:15 15:11 आहे. आता काय करायचं, आपण त्या नंबरला ह्याला मानायचं 15x, ह्याला मानायचं 11x, ठीक आहे. ते 2 नंबर आपल्याला माहित नाही, 15x आणि 11x नंबर मानले. आता HCF काय दिलाय आपल्याला, त्याचा HCF काय येणार आहे, कॉमन संख्या काय येणार आहे त्यातली x, बरोबर. मग आपण काय करतो पुढं, x म्हणजे काय दिलाय HCF दिलाय 13, बरोबर. HCF दिलाय 13 म्हणजे 15 हे असणार आहे आणि HCF असणार आहे त्याचा 13, म्हणजे कॉमन आहे ती संख्या, बरोबर. लक्षात आलं का, इथं कॉमन संख्या काय आहे त्यांच्यातली, तर जी HCF दिलाय ती कॉमन असणार आहे. सरळ 15 गुणिले 13 करायचं, 11 गुणिले 13 करायचं, तुम्हाला आन्सर मिळून जाणार आहे. 15 गुणिले 13 11 गुणिले 13. जर रेशो दिला असेल तर त्या संख्येला HCF न गुणायचं. HCF म्हणजे काय, कॉमन आहे त्यांच्यातला, बरोबर का. भागाकार, भाजक त्याच्यातला कॉमन आहे. मग तो भाजकानं त्या 2 संख्यांना गुणलं, सगळ्यात लहान भाजक आहे, बरोबर का. त्या भाजकांना 2 संख्यांना गुणलं, तुम्हाला त्या संख्या मिळून जाणार आहे. समजलं का, ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता आपण. त्या संख्या आल्या 195 आणि 143. पुढे बघूया आता, वेगळा टाईप आहे. 2 नंबर्स आर इन द रेशो ऑफ 3:4. 3:4 आहे. LCM किती आहे 84. फाइंड द नंबर्स. बघा 2 संख्या आहेत, 3:4, बरोबर. 3:4 ह्या रेशो मध्ये आहेत. तर त्यांच्यातला आपल्याला काय शोधायचं आहे,
एलसीएम दिलाय, तर त्या संख्या कोणत्या आहेत हे तुम्हाला शोधायचंय. कसं करणार तुम्ही? सेम 3x 4x म्हणायचं आणि त्याचा एलसीएम काय असणार आहे, तो दिलाय 84. म्हणून काय करायचं, जर x ची किंमत काढायची आपल्याला तर काय करतो आपण, हे काय करणार आपण, ह्याचा गुणाकार करायचा. ठीक आहे, 3x आणि 4x ह्याचा गुणाकार जो असेल. एलसीएम म्हणजे काय आहे? एलसीएम एलसीएम म्हणजे काय आहे? लिस्ट कॉमन मल्टिपल आहे हा, बरोबर. म्हणून 3×4 बरोबर काय आहे, 3×4 हे किती झालं तुमचं 12x लिहायचं इथं. का तर ते ह्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असणार आहे, बरोबर. ह्या दोन संख्यांचा गुणाकार काय असतो, तो त्या एलसीएम मध्ये रिफ्लेक्ट होतो, बरोबर. मग काय झालं की त्या दोन संख्या आहेत, 12x झाला त्यांचा गुणाकार. मग आपण काय करू शकतो की 3 आणि 4, बरोबर. मग आपण काय केलं, 12x बरोबर 84, म्हणजे हे 12x आहे, 12x बरोबर 84. म्हणून x बरोबर काय आहे, 84 छेद काय करायचं, 12 इकडे गुणिले मध्ये 12 तिकडे छेदात 12 7 84, x ची किंमत झाली 7. म्हणून काय आहे, ह्याला गुणिले 7 करा, ह्याला गुणिले 7 करा, 3 7 21 आणि हे किती आलं, 7 चोक 28. 21 आणि 28 या दोन संख्या तुमच्या मिळणार आहेत. काय केलंय आपण, फक्त एलसीएम म्हणजे काय आहे हे कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. एलसीएम म्हणजे काय आहे, त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो, थोडक्यात समजलं. मग एलसीएम काय झाला तुमचा, वरच्याचा दोन्ही संख्या रेशो 3:4, बरोबर. त्या रेशो मध्ये दिल्यात, तिथं काय 2 जरी लिहिलं, ठीक आहे, ह्या 3:4 ला रेशो दिलाय म्हणजे काय आहे, ही संख्या ऍज इट इज, ह्याचा 1 आणि ह्याचा 1 म्हणजे 3 1 3 4 1 4 अशी जरी संख्या राहिली तर ती त्याच रेशो मध्ये येणार आहे, बरोबर. त्याला जर सपोज आपण ह्याला 2 ने गुणलं, ह्याला पण 2 ने गुणलं, 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8, ह्याचा रेशो पुन्हा काय येणार आहे, फिरून इथंच येणार आहे. 3 ने गुणलं तरी सेम, म्हणजे दोन्हीला काय आहे, सेम संख्येनं गुणल्यानंतर किंवा जो एलसीएम येईल तो काय असणार आहे, ऍक्च्युअल मध्ये त्या ह्याचा प्रोडक्ट असणार आहे, बरोबर. मग तो प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याला काय करायचं, भागिले ती संख्या टाकायची. इकडे एक्स मानली आपण, ती एक्स ची किंमत काढली की साधे काहीच नाही करायचंय, सिंपल. पुन्हा एकदा बघा, हे 3×4 हा काय असणार आहे, त्याचा एलसीएम येणार आहे. एलसीएम 84 दिले आपल्याला, म्हणून 84 एलसीएम आहे, तर ह्याचा 12 गुणिले काहीतरी एक्स वाय झेड काय संख्या असेल ती. मग एक्स काय करायचं, 12 काय करायचा, छेदामध्ये टाकायचा, 84 छेद 12 करायचं, 7 येतो. 7 न पहिल्या संख्येला गुणायचं, 7 × 21, 7 न दुसऱ्या संख्येला गुणायचं, जी 4 आहे, 7 चोक 28, 21 आणि 28 ह्या दोन संख्या आल्या. 21 आणि 28 ह्या दोन संख्या कशा प्रमाणात आहेत, 3:4 मध्ये. 7 त्रिक 21, 7 चोक 28, बरोबर. म्हणजे 3:4 ह्या प्रमाणात त्या दोन संख्या आहेत आणि त्याचा एलसीएम किती येणार आहे, 84, बरोबर. 21 आणि 28 चा काय आहे, एलसीएम काढायचा का तुम्हाला, एलसीएम काढायचा तुम्हाला, तर तो येतो 28. नेक्स्ट बघूया आता आपण, फाइंड द लार्जेस्ट नंबर विच डिवाइड 62 132 आणि बघा 62 132 आणि 237. याला काय करायचं, डिवाइड, विच डिवाइड्स लार्जेस्ट नंबर म्हणजे काय आहे, तुम्हाला एचसीएफ काढायचा आहे बाळा. ठीक आहे, आता काय करणार, तुम्हाला एचसीएफ काढायचा कशाचा, 132, बरोबर. त्यानंतर 237 आणि आहे 62. ठीक आहे, आता हा कसा काढणार तुम्ही, 132 मधनं काय करायचं, ह्याला वजा करायचा पहिला. ठीक आहे, त्यानंतर 237 मधनं ह्याला वजा करायचा, ह्यातनं तो वजा करायचा आपण, आणि लास्टचा राहिला 237 मधनं 62 ला, म्हणजे तिघांमधनं पहिल्यांदा काय करायचं, एकमेकाला वजाबाकी करून घ्यायचे, मोठ्यातनं लहान 3 वेळा वेगवेगळे वजा करायचे. ते झाले की किती येणार आहे तुम्हाला, एचसीएफ डायरेक्ट मिळतो. 132 मधनं 62 गेले किती राहतात तुमचे, 70. त्यानंतर काय आहे, 237 मधनं 132 वजा केले, 105 मिळणार आहे, आणि हा काय 175 मिळणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय दिसतो तुम्हाला, ह्याला भाग कशाने जातो, 5 ने जाणार आहे. त्यानंतर 7 आहे, म्हणजे 7 न पण जाणार आहे, 7 वजा 35 म्हणजे 35 7 35, 35 दुनी 70 झाले, बरोबर. 35 ते 5 दरसे
आणि 35 पाचा 75 असेल. बरोबर, हे आपल्याला इथं आन्सर मिळतं. ठीक आहे, हे किती झालं? 35 गुणिले 2, 35 गुणिले 3 आणि हे 35 गुणिले तुमची 5. हे सगळे झाले तुम्हाला संख्या मिळाल्या. कशा काढल्यात आपण? जेव्हा हायेस्ट नंबर डिवाइड करतो त्यात काय करायचंय आपल्याला, हे पूर्ण लिहित बसण्यापेक्षा तुम्ही हे सिंपल पद्धत आहे 62, 132 आणि हे. आता इथं कसं येते बघा, हे 62 आहे, 132 आहे, तुम्ही जरा थोडं कन्फ्युजन होणार तुमचं. मग काय करायचं, पहिल्यांदा 62 ला वजा करायचं त्याच्या पुढच्या संख्येतनं 132 म्हणणं. बरोबर, मग 132 ला वजा करायचं त्याच्या पुढच्या मोठ्या संख्येतनं 237 म्हणणं. बरोबर, तिसऱ्यांदा काय करायचं, 237 म्हणणं पहिली संख्या वजा करायची छोटी. हे अशा प्रकारे 3 केले की तुम्हाला एका ह्याच्यातले मिळतात. काय आहे हे बघा, 0, 5 आणि 5 म्हणजे ह्याला काय झाला, 5 आणि 100% भाग जाणार आहे त्याला. बरोबर, आता दुसरी संख्या शोधायची आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला शोधायचं असं. समजलं? ओके.